नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 24 आषाढ शके 1948, अर्थात 15 जुलै 2026. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पावसाळा आला की सर्वत्र रानभाज्यांची चर्चा सुरू होते. कोकणात विविध ठिकाणी म्हणजेच ओसाड माळरानावर, रस्त्याच्या कडेला, डोंगर उतारावर, पाणथळ जागांमध्ये वेगवेगळ्या रानभाज्या उगवलेल्या दिसतात. आज आपण या रानभाज्यांचं आपल्या आहारातलं महत्त्व आणि त्यांचं संवर्धन याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील विषय विशेषज्ञ डॉक्टर योगेश परुळेकर सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, रानभाज्या म्हणजे नेमकं काय? आपल्याला माहिती आहे की आपल्या आहारामध्ये आपण भाज्यांचा समावेश नेहमीच करत असतो. आणि या ज्या भाज्या आहेत त्या आपण शेतामध्ये पद्धतशीरपणे लावलेल्या असतात. रानभाज्या या भाज्यापासून कशा प्रकारे वेगळ्या आहेत, तर रानभाज्या म्हणजे आपण लागवड न केलेल्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये उगवलेले ज्या वनस्पती आहेत, ज्यांचा आपण आहारामध्ये काही प्रमाणात भाजी म्हणून वापर करू शकतो, त्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो. आणि बहुतांशी ज्या रानभाज्या आहेत त्या पावसाळी हंगामामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. आता या रानभाज्यांचं आपल्या आहारामध्ये नेमकं काय महत्त्व आहे? ह्या ज्या रानभाज्या आहेत, ह्या रानभाज्यांमध्ये विविध खनिजे असतील किंवा जीवनसत्व असतील, कर्बोदके आहेत, प्रथिने आहेत, हे आपल्या आहारात असणारे घटक आहेत, हे चांगल्या प्रमाणामध्ये असतात. याशिवाय अलीकडे आपल्याला बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की तुम्हाला न्यूट्रास्युटिकल्सची आवश्यकता आहे किंवा अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता आहे. तर यासारखे सुद्धा महत्त्वाचे घटक, अन्न घटक या रानभाज्यामध्ये आपल्याला सापडून येतात. आणि या व्यतिरिक्त जर आपण त्यांचं आपल्या शरीरासाठी महत्त्व काय आहे, म्हणजे हे महत्त्वाचे आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तर आहेतच, बरोबर, त्या व्यतिरिक्त यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ हे मोठ्या प्रमाणावरती असतात आणि त्यामधून उष्मांक उत्पन्न होत नाही. जे काही नेहमीचे जसे आजार आहेत सर्वसामान्य माणसाला पावसाळ्यामध्ये किंवा इतर हंगामामध्ये सुद्धा जे होतात, त्यामध्ये बद्धकोष्ठता आहे, मूळव्याध आहे किंवा कोलायटिस आहे, अल्सर आहे, पित्ताचा त्रास अनेकांना होतो. काही प्रमाणामध्ये हृदयरोग आजकाल सगळ्यांमध्येच आपल्याला दिसून येतो. तर यासारख्या व्याधी ज्या आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाला नेहमीच सतावतात, तर त्या व्याधींचा जी तीव्रता आहे ती कमी करण्याचं काम ह्या रानभाज्या निश्चितपणे करत असतात. एकूणच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आहारामध्ये या रानभाज्यांचा समावेश असणं ही आवश्यक आहे. ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि पूर्वीपार आपण यांचं सेवन आपले जे पूर्वज आहेत ते करत आलेले आहेत. सर, आपण म्हणालात की पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या रानभाज्या आढळतात, तर कोणत्या जागी या वनस्पतींचं वास्तव्य असतं? ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या अशा एकाच ठिकाणी आपल्याला सापडत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागावर त्यांचं आपल्याला वास्तव्य आपल्याला सापडतं. विशेषतः ज्या जमिनी मशागतीखाली नाहीत, आपण ज्या भाज्यांची शेती करतो त्याच्यासाठी आपल्याला मशागत करायला लागते. बरोबर. ज्या जमिनीवरची मशागत होत नाही, ज्यांचा पुनर्वापर होत नाही, अशा ठिकाणी आपल्याला या रानभाज्यांचं अस्तित्व पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात ओसाड जागा ज्या असतात तिथं यांचं अस्तित्व दिसतं. ओसाड जागा आहेत, रस्त्याच्या कडेच्या जागा आहेत, काही वनस्पती ह्या पाणथळ जागांमध्ये सुद्धा येतात. आता तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर काही रानभाज्या ज्या आहेत, जशा घोळ आहे, कपाळफोडी म्हणून आहे, टाकळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दिंडा आहे, कुरडू आहे, भुई आवळा आहे, दुदुर्ली आहे, यासारख्या ज्या रानभाज्या आहेत त्या आपल्याला रस्त्याच्या कडेला जाता येता, ओसाड माळरानावर किंवा अगदी आंबा काजूच्या बागेंमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर काही प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत, रानअळू, कोळशिंदा नावाची एक रानभाजी आहे, आंबुटी आहे, पोपळी आहे, कमळाच्या पानांची सुद्धा काही ठिकाणी भाजी केली जाते. यासारख्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये दलदल तयार होते
पाणथळ जागा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या रानभाज्या वाढत असलेल्या दिसून येतात. बरं. काही अशा रानभाज्या आहेत की ज्या मोठ्या वृक्षांखाली जिथं पानझड झालेली असते, पानांचा दाट थर निर्माण झालेला असतो, त्या ठिकाणी काही रानभाज्या येतात. त्याच्यामध्ये साधारणपणे पेव म्हणून एक भाजी आहे, कचर आहे, गोजीब आहे, एक पाणी आहे. त्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये एकच पान येतं. त्यांचं पूर्ण जीवनक्रम आहे तो एकाच पानाशी संबंधित असतो. शेवळा आहे. यासारख्या ज्या रानभाज्या आहेत त्या मोठ्या वृक्षाखाली जे पानं आपली कुजलेली दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला या रानभाज्या आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या रानभाज्या अस्तित्वामध्ये आहेत. निश्चितपणे आपण जर सर्वसाधारणपणे आता गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करतो, जागृती करण्याचा प्रयत्न करतो. कोकणामध्ये पावसाळ्यात 50 ते 60 प्रकारच्या रानभाज्या ह्या उगवत असतात, एवढं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. पण या रानभाज्या नेमक्या पावसाळ्यामध्येच सापडतात, म्हणजे यांचं जो जीवनक्रम आहे तो नेमका कसा आहे? या ज्या रानभाज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर काही रानभाज्या ह्या ज्यांचं अस्तित्व आहे ते हंगामापुरतं आहे असतं, मर्यादित असतं. तर काही बहुवर्षीय आहेत, काही वृक्ष प्रकारातली आहेत, काही झुडूपवर्गीय प्रकारातले आहेत, काही वेलवर्गीय आहेत. पालेभाज्यांसारखी जी रानभाज्या आहेत त्याच्यामध्ये आघाडा आहे, कुरडू आहे, घोळ आहे, म्हणजे संपूर्ण वनस्पती आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो. बरोबर. काही या ज्या असे आहेत त्या काष्ट प्रकारच्या आहेत, म्हणजे वृक्ष असतात आणि त्यांची पानं, कोवळी पानं आपण त्या ठिकाणी खाऊ शकतो. ज्या वृक्ष प्रकारच्या वनस्पती आहेत त्यांचं जंगलामध्ये जवळजवळ वर्षभर वास्तव्य असतं. म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच असतात असं नाही. मग त्या पावसाळ्यातच त्यांची चर्चा का होते? तर त्यांची चर्चा पावसाळ्यामध्ये होण्याचं कारण असं की पाऊस पडल्यानंतर या भाज्यांना, वृक्षवर्गीय भाज्यांना कोवळी पानं येतात, तुरं येतात, फुलं येतात आणि मग आपण त्यांची भाजी करतो. तर काही वनस्पती आहेत या वेलवर्गीय आहेत, म्हणजे बहुवर्षीय आहे पण वेलवर्गीय आहेत. जरी बहुवर्षीय असल्या तरी त्यांचं अस्तित्व हंगामापुरतं मर्यादित असतं. म्हणजे पावसाळा आला त्या फुटतात, बरोबर, त्या जंगलामध्ये कुठच्या तरी वनस्पतीच्या आधाराने वाढतात. पावसाळा संपला की त्या सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे वर्षभर असल्या तरी त्यांचं अस्तित्व पावसाळ्यापुरतं असतं, म्हणून आपल्याला त्या पावसाळ्यामध्ये मिळतात. खरं. काही कंदवर्गीय आहेत, जसं तुम्हाला मी एक पाणी सांगितलं, पेव सांगितला, हे सुद्धा बहुवर्षीय आहेत. पण पावसाळा संपला की ती सुकते, कंद सुप्तावस्थेत जातात, पुन्हा पाऊस आला की ते पुन्हा येतात, म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतात. हे बहुवर्षीय असल्या तरी त्या सुप्तावस्थेत जातात आणि पावसाळ्यात त्यांची वाढ दिसून येते. आणि काही खरोखरच बहुवर्षीय असतातच, परंतु त्यांना पानं जी येतात, तुरे जे येतात ते आपल्याला पावसाळ्यामध्ये येतात. कुड्यासारखी रानभाजी आहे ती वर्षभर असते, परंतु त्याला फुलं येतात किंवा त्याला शेंगा येतात या पावसाळी हंगामामध्ये येतात आणि म्हणून पावसाळ्यामध्ये त्या उपलब्ध असतात. म्हणजे एकूण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या रानभाज्या फक्त पावसाळ्यामध्येच दिसून येतात, पावसाळ्यामध्ये दिसतात. काही रानभाज्या, जसं म्हटलं मी, कुडा आहे तो इतर वेळी देखील असतो, परंतु तुम्ही त्याच्या जून पानांची जर भाजी केली तर ती तुम्हाला जास्त कडवट लागेल, म्हणजे तुम्हाला खाता येणार नाही. म्हणजे खाण्यायोग्य जो भाग आहे तो पावसाळ्यामध्ये आहे. बरोबर. त्या रानभाज्यांचे कोणकोणते भाग हे भाजी बनवण्यासाठी वापरले जातात? जसं आपण आता चर्चा केली की जी पावसाचा हंगाम आल्यानंतर त्यांना जे तुरे येतात किंवा फुलं येतात, असे वेगवेगळे भाग त्याचे वापरले जातात. काही रानभाज्या जर आहेत त्याची झाड हे रानभाजी किंवा भाजी तयार करण्यासाठी वापरता येते. त्याच्यामध्ये आघाडा आहे, काठेमाठ आहे, टाकळा आहे, भारंगी आहे, घोळ आहे, एक पाणी आहे, अळू आहे, कोळशिंदा आहे, गोजीब आहे, पाथरी आहे. मी ही नावं मुद्दामपणे याच्यासाठी सांगतो की आपले जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना या वेगवेगळ्या रानभाज्यांची त्या निमित्ताने ओळख त्या ठिकाणी व्हावी. याच्या व्यतिरिक्त काही ज्या रानभाज्या आहेत त्यांच्या फुलांचा आपण वापर करतो. आता आपल्या सगळ्यांना भारंगी माहिती आहे, भारंगीच्या कोवळ्या पानाची भाजी करतात, तसंच भारंगीच्या फुलांची पण भाजी करतात. त्याला जे तुरे येतात, चांगली निळी अशी फिक्कट निळी फुलं येतात, त्यांची भाजी करतात. त्यानंतर शिदोदी म्हणून एक रानभाजी आहे, शेंडवेल आहे. यासारख्या रानभाज्या या ज्या आहेत त्यांच्या फुलांचा देखील वापर केला जातो. काही रानभाज्या आहेत, जसं आपण आता म्हटलं कुडा आहे, त्याच्या शेंगा वापरतात. करटोली आहे, गोमेटी म्हणून आहे, तोंडलीसारखी दिसणारी गोमेटी सुद्धा आहे, त्यांच्या फळांचा त्या ठिकाणी वापर केला जातो.
तर काही रानभाज्या आहेत त्यांच्या कंदाला येणारे जे कोवळे तुरे आहेत, म्हणजे पेव आहे, त्याच्यानंतर रानसुरण आहे, बांबू आहे, शेवळा आहे, त्या यांच्या कोवळ्या त्या कोंबांची भाजी आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे काही रानभाज्या अशा पण आहेत की ज्यांच्या एकापेक्षा जास्त भागांची वापर आपण भाजी म्हणून करू शकतो. बरोबर. सर, आपण म्हणालात की रानभाज्यांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, तर या गुणधर्मांविषयी सांगा. जवळजवळ सगळ्याच रानभाज्या आहेत ह्या काही ना काही औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. काही दुर्मिळ किंवा इतर भाज्यांमध्ये नसलेली जीवनसत्वे आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, खनिजे आहेत, यांचं प्रमाण त्या ठिकाणी विपुल असं असतं, जास्त असतं. कफ आहे, खोकला, पोटाचे विकार यासाठी या रानभाज्या विशेष करून उपयुक्त असलेलं आपल्याला दिसून येतं. काही रानभाज्यांचं सेवन हे काही विशिष्ट गुणावर अत्यंत गुणकारक असं आहे, असं आपल्याला दिसून आलेलं आहे. यांचं रासायनिक पृथक्करण पण झालेलं आहे आणि त्यावरून हे औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत असं सिद्ध झालेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शतावरीचं सेवन हे क्षयरोग बरा करणे, तसे ते शक्तिवर्धक आहे, दुग्धवर्धक आहे आणि भूकवर्धक आहे असं मानलं जातं. एक पाणी भाजीचं सेवन हे विशेष करून मूतखडा आहे किंवा पित्ताचा खडा होणं यासारखे आजार आहेत, त्या आजारामध्ये आपल्याला उपयोगी आहे. कुड्याची फुलं असतील किंवा त्यांच्या शेंगा असतील, हे आपण अगोदरपासून सेवन करत आलो आहे. पोटातील कृमी जी आहेत, जंत आहेत, याच्यावरती त्यांचा फार चांगला उपयोग आपल्याला होतो. घोळ ही भाजी पित्तदोष, रक्तशुद्धी, जंतुसंसर्ग यासारख्या आजारांमध्ये गुणकारी असलेली आपल्याला दिसून येते. आपल्याकडे आत्ता पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजी दिसते ती आघाड्याची भाजी. ही आघाड्याची भाजी अनेक रोगांवरती गुणकारक आहे. एक कफ आहे, खोकला आहे, अपचन आहे, डोकेदुखी आहे, अशा अनेक रोगांवरती ती गुणकारी आहे. अलीकडेच आम्हाला असं दिसून आलं की या आघाड्याला जे तुरे येतात, नंतर तुरे येतात सप्टेंबर महिन्याच्या आजूबाजूला, ते तुरे काढून त्याचा जर आपण काढा केलात आणि तो सातत्याने जर आपण 15-20 दिवस त्याचं सेवन केलं तर आपल्याला जे जॉईंट्स आणि हाडांची दुखणी आहेत त्यामध्ये देखील त्याचा चांगला उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. खूप साऱ्या आजारांवरती या रानभाज्या उपयोगी आहेत निश्चितपणे. सर, मगासपासून आपण बोलताना म्हणतोय की रानभाज्यांपासून भाज्या बनवल्या जातात वेगवेगळ्या, पण या भाज्यांप्रमाणेच इतर कोणकोणते पदार्थ बनवले जातात का यापासून? रानभाज्यांचा अलीकडे जो वापर आहे तो अनेक विविध प्रकारे झालेला आपल्याला दिसून येतो. आपलं जे परंपरागत ज्ञान आहे त्यानुसार यांच्या कोवळ्या तुऱ्यांची वगैरे भाजीच बनवली जाते, चपाती भाकरी बरोबर ती खाल्ली जाते, हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे. काही रानभाज्या या जास्त कडवट आहेत, त्यामुळे त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यांना एकदा उकळलं जातं, त्यांचं पाणी कमी काढून टाकलं जातं, मग त्यांचा कडवटपणा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येतो. अलीकडे जसं म्हटलं तसं रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण असं पदार्थ आपलेच भगिनी आपल्याला वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला मांडलेले दिसतात. विशेष करून मी बघितलं तर रानभाज्या महोत्सव भरवले जातात आणि त्यावेळी खूप साऱ्या प्रकारचे पदार्थ आपण त्या ठिकाणी बघू शकतो. बांबूपासून लोणचं आहे, पेवा, शेवगा यापासून पराठा, फ्रँकी देखील आम्ही बघितलेले आणि अतिशय रुचकर असे पदार्थ हे त्या ठिकाणी तयार केले जातात. वेगवेगळ्या पानभाज्या ज्या आहेत त्याच्यापासून भजी असतील, वडे, ठेपले, त्याच्या इडलीमध्ये त्याचा वापर, त्याच्यापासून बिस्किट, थालीपीठ, खीर किंवा वडे यासारखे वेगवेगळे पदार्थ आता अलीकडे बनवले जातात. परंपरागत आपण जशी भाजी, नाचणी किंवा तांदळाची भाकरी खाल्ली जाते, तसंच तेवढ्याच आवडीने ही नवीन पिढी आत्ता अलीकडचे जे आत्ता आपण पदार्थ म्हटले, वडे असेल, खीर असेल, फ्रँकी असेल, पराठा असेल, हे रानभाज्यांपासून बनवलेले हे पदार्थ सुद्धा आता लोकांमध्ये पसंती त्यांना मिळू लागलेली आहे. म्हणजे नुसत्याच भाज्या यापासून बनवल्या जात नाहीत, तर वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात की जे लहानांपासून मोठ्यांनाही आवडू शकतात. अगदी बरोबर. म्हणजे आता अलीकडच्या पिढीला काय तुम्ही भाजी आणि भाकरी चालत नाही, त्यामुळे हे पदार्थ ते आवडीने त्या ठिकाणी आणि मग अशा पद्धतीने या भाज्या त्यांच्या खाण्यामध्ये येतात आणि त्यांचे गुणधर्म त्यांना त्यांचा उपयोग निश्चितपणे होतो. बरं सर, आपण सांगितलेल्या वेगवेगळ्या रानभाज्यांची जर व्यापारी पद्धतीने लागवड करायची असेल तर ती करणं शक्य आहे का? म्हणजे मग त्या आपल्याला वर्षभर मिळू शकतील? एक गोष्ट त्याच्यामध्ये मला निश्चितपणे सांगावीशी वाटते की रानभाज्या या रानभाज्या आहेत.
हे दोन बाजू आहेत. एक म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी कडवट गुणधर्म निश्चितपणे आहेत. त्याच्यामुळे जर असं आपण म्हटलं की बाबा दर आठवड्याला आपण रानभाज्या खायच्या, तर ते शक्य नाही. घरातली माणसं म्हणतील बाबा काय रोज आम्हाला हे खायला घालताय. हे एक गोष्ट झाली. आणि दुसरी, ह्या रानभाज्या जर आपण व्यापारी पद्धतीने जर आपली लागवड केली तर निश्चितपणे त्याचे औषधी गुणधर्म हे कमी झालेले आपल्याला दिसून येतील. त्यामुळे ह्या ज्या रानभाज्या आहेत त्याच्या आपण व्यापारी पद्धतीने लागवड एकतर करण्यामध्ये अजून खूप त्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या लागवड करायच्या की नाहीत, कारण त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा आपल्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी काही रानभाज्या आहेत ज्या आत्तापर्यंत रानभाज्या म्हणून त्यांची गणना होत होती, परंतु त्यांच्यामध्ये कडवटपणा कमी आहे, त्यांना लोकांच्या आहारामधली रोज आली तरी त्याला पसंती आहे. अशा प्रकारच्या काही रानभाज्या मात्र आता त्याचं व्यापारी तत्वावरती लागवड सुरू झालेली आहे आणि भविष्यामध्ये ती वाढेल. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर करटोली आहे, ज्याला काटलं किंवा फागलं असं देखील म्हटलं जातं. परवल म्हणून एक भाजी आहे, पडवळ नाही, परवल. परवर ती आहे. शेवगा आहे, हादगा आहे, सुरण आहे, अळू आहे. ह्या आता रानभाज्या राहिलेल्या नाहीत, तर त्या व्यापारी भाज्या झालेल्या आहेत. अगदी बांबूसच्या कोंबाचं लोणचं सुद्धा व्यापारी पद्धतीने तयार करून आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये कडवटपणा कमी आहे त्या हळूहळू व्यापारी भाज्या म्हणून निश्चितपणे आपल्याला सिद्ध झालेल्या भविष्यामध्ये दिसून येते. बरोबर. काही भाज्यांची लागवड आपण नक्की व्यापारी तत्वावर करू शकतो, ज्या आता तुम्ही सांगितल्यात त्या सगळ्या नक्की करू शकतो. विद्यापीठ म्हणून आम्ही काही भाज्या ज्या आहेत, जसं भारंगी आहे किंवा ही करटोली आहे, शेवगा तर ऑलरेडी त्यामध्ये पुढे गेलेला आहे, तर या भाज्यांचं सुद्धा त्यांचं पुनरुत्पादन कसं करायचं, त्यांची नवीन झाडं कशी तयार करायची, मग जेणेकरून त्यांची आपल्याला वर्षभर लागवड करता येईल का, मग ह्यातल्या कुठच्या झाडांना सुप्तावस्था आहे, कुठच्याना सुप्तावस्था नाही, मग त्याला पाणी दिलं तर त्या भाज्या वर्षभर आपल्याला मिळू शकतील. अशा प्रकारचं जे संशोधनाचं काम आहे ते सुद्धा आपण विद्यापीठामध्ये हाती घेतलेलं आहे. सर, आपण रानभाज्यांबद्दल खूप चांगली माहिती दिली, परंतु या रानभाज्यांचं प्रमाण आपण पाहतोय की दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय, तर याची नेमकी काय कारणं आहेत? आपण अगदी चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपण म्हणतो की 50-60 प्रकारच्या रानभाज्या आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात, परंतु या रानभाज्यांचं जे अस्तित्व आहे ते दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेलं आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण जे शहरीकरण करतोय त्याचा सगळ्यात मोठा फटका या पर्यायाने सगळ्यात जैवविविधतेला बसलेला आपण बघतोय. आणि त्याच्यामध्ये रानभाज्या काही वेगळ्या नाही आहेत. काही जी कारणं आहेत, काही ज्या आपल्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये सपाटीकरण आलं, JCB सारख्या यंत्रसामुग्रीचा वापर आला, वाढता रासायनिक खतांचा वापर आला, याच्यासारखी जी कामं क्रिया आहेत त्या ठिकाणी रानभाज्यांच्या अस्तित्वात धोका निर्माण करतात. मी काही त्यातले अति महत्त्वाची जी गोष्टी आहेत ती ज्या बागांमध्ये तणनाशकांचा वापर, तुम्ही तणनाशकाची जमिनीवरती ज्या ठिकाणी रानभाज्या आहेत तिथं तणनाशक 1 वर्ष वापरलं की त्यातल्या बहुसंख्य रानभाज्या त्या ठिकाणच्या नष्ट होतात. वणवे आहेत, आग तुम्ही लावलीत की त्या ठिकाणी रानभाज्या नष्ट होतात. तर यासारख्या ज्या आपण काही गोष्टी अलीकडे अंगीकारलेल्या आहेत त्यामुळे रानभाज्यांच्या अस्तित्वाला निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे. काय होतं, त्यांची एक पिढी नष्ट झाली की मग पुढची निर्माण होण्यासाठी त्यांना कित्येक वर्ष त्या ठिकाणी जायला लागतात आणि त्या ठिकाणी आपलं ते प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी काम करायला लागतं. वाढती वृक्षतोड आहे, पाणथळ जागांचं सपाटीकरण आहे, ह्या सगळ्या रानभाज्या ज्या ठिकाणी अस्तित्वात असतात या रानभाज्या कुठच्या तरी पर्यावरण संस्थेमध्ये अस्तित्वात असतात, ते काही एकट्या येत नाहीत. मग ती पर्यावरण संस्था नष्ट झाली की त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, त्यामुळे त्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसतंय. या रानभाज्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांची पर्यावरण संस्था टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही पर्यावरण संस्था टिकवलीत तर त्यांच्या संवर्धनासाठी तुम्हाला वेगळं काही करायला नको. बरोबर. तुम्ही त्यांच्या पर्यावरण संस्थेला धोका निर्माण करू नका, त्या ऑटोमॅटिक वाढतील. याच अनुषंगाने आता पुढचा प्रश्न आहे की यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जसं म्हटलं की काही बाबी शहरीकरण आहे, सपाटीकरण आहे, पण या विकासासाठी अपरिहार्य गोष्टी सुद्धा आहेत, त्यामुळे आपण ते पूर्णपणे थांबवणं सुद्धा शक्य नाही.
त्यामुळे रानभाज्यांचं जे अस्तित्व आहे किंवा संवर्धन आहे हे आपल्याला त्यांच्या पर्यावरण संस्थेत त्यांच्या अधिवासामध्ये करणं हे त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल किंवा ते करणं गरजेचं आहे. गाव पातळीवर आपल्याला काही क्षेत्र, प्रत्येक गावामध्ये काही क्षेत्र असं राखीव ठेवलं की बाबा या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचे मानव निर्मित त्या ठिकाणी काही क्रिया करणार नाही, म्हणजे सपाटीकरण करणार नाही, तणनाशकं मारणार नाही, रासायनिक खतं घालणार नाही, असं काही क्षेत्र 2 एकर 5 एकर जेवढं शक्य असेल जर ठेवलं तर त्या विभागातल्या रानभाज्या या त्या ठिकाणी निश्चितपणे पुन्हा पूर्वी जसं देवराई असायच्या तशा पद्धतीने देवराईचाच आपल्याला या ठिकाणी जे आपली कन्सेप्ट पूर्वी होती, संकल्पना प्रत्येक गावामध्ये, आपल्या कोकणात तरी ही संकल्पना अस्तित्व होती, आजही काही गावांमध्ये आहेत काही ठिकाणी. तर या ठिकाणी देवराई सारखी जागा जर आपण ठेवली तर त्या विभागातलं त्या गावातली जैवविविधता, रानभाज्या जशा आहेत तसे काही वृक्ष आहेत ते सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी स्वतःहून त्यांचं संवर्धन केलं जाईल. गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर शासनाच्या माध्यमातून रानभाज्यांबाबत वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे शाळा असतील, महाविद्यालय असतील, गावं असतील, विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. त्याबाबत जागरूकता त्यामुळे रानभाज्यांबाबत निश्चित झालेली आहे. आणि देवराईसारखी संकल्पना जर आपण पुनर्जीवित केली, शासनाच्या माध्यमातून त्याला काही आपण मदत केली तर निश्चितपणे या रानभाज्यांचं संवर्धन आपल्याला उत्तम प्रकारे करता येईल अशी मला खात्री आहे. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितलं की रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला आपल्याकडून प्रयत्न होण्याची गरज आहे आणि तसे प्रयत्न जर गावागावातनं झाले तर या रानभाज्यांचं जे प्रमाण कमी होतं आहे त्यावर नियंत्रण नक्कीच बसू शकेल. आणि आपल्या आहाराच्या, आरोग्याच्या दृष्टीने या भाज्या किती महत्त्वाच्या आहेत याविषयी आता तर सगळ्यांनाच ते माहिती झालेलं आहे. तेव्हा याचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं समजून प्रयत्न केले पाहिजेत. सर, तुम्ही इथे आलात आणि या रानभाज्यांविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना, आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. रानभाज्यांचं आहारातील महत्त्व आणि त्यांचं संवर्धन याविषयी डॉक्टर योगेश परुळेकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, ज्या भागात पावसाच्या कमतरतेमुळे भात खाचऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहीर, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून चिखळणी आणि पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावं. भात रोपवाटिकेमध्ये कमी पावसाच्या किंवा अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. सिंचनासाठी नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतातील पाण्याचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी वेळेवर तण नियंत्रण करावं. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली असून कमी पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे पुनर्लागवड केलेल्या भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पावसाच्या कमतरतेमुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवाटिकेचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरिफॉस 20% EC 50 मिलीलिटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, दमट हवामानामुळे पाणथळ भातशेतीच्या ठिकाणी
जिथे पाण्याचा निचरा होण्याची सोय कमी असून पाणी साचून राहतं तिथे निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.